रेकॉर्डिंग माझी कोणी म्हटलं अलाउड नाही. मी तुम्हाला कायदेशीर पाठवलेलं आहे. मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला देत नाही. नाही ह्या मॅडमनी फार त्रास दिलाय मला. या मॅडमनी मला फार त्रास दिले. आपण तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम किती त्रास द्यायचा काय अर्थ आहे का? अरे तुम्ही काय लिहिता तुम्हाला कळतं का? हा तुम्हाला 50 वेळा सांगितलं. किती वेळा त्रास देणार तुम्ही आम्हाला? मी सिनियर सिटीजन आहे. तुम्हाला जर व्यवस्थित काम करता नसलं विचारा ना. तुम्हाला काम करता येत नाही अजून? ठीक आहे सर. तुम्ही पहिले आपण तुमचा काय प्रश्न आहे पहिले मी मला सांगा. तुम्ही एवढं अपील केले आहेत. मी कधी तुमच्याशी बोललोय? या मॅडमनी एवढा त्रास दिलाय ना मला. तिचं आन्सर बघा. त्या आन्सरला काय अर्थच नसतं. असं काम करता तुम्ही? असं करू नका ना. तुम्हाला कळत नसेल तर फोन करा. मी सदैव तुमच्या बरोबर आहे. पण तुम्ही असं का त्रास देता मला? ठीक आहे साहेब. आता तुमचा पहिले आपण तुमचं समजून घेऊ. शांत व्हा सिनियर. आणि मॅडम मी बंद करतो. पण तुम्हाला एक सांगतो की मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मी ऐका. मी डीजी अँटी करप्शन पासून सर्वांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. आणि आज मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची गरज नव्हती. पण या मॅडममुळे मला पश्चाताप झालाय. ह्यांना किती वेळा सांगितलं मॅडम असं लिहायचं. पण त्यांना असं वाटतं की लोक मूर्खच आहेत. तुम्ही शहाणे आहात. आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढू साहेब. नाही प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही काम पद्धतीने केलं पाहिजे. तुम्हाला आज एवढे लाखो रुपयाचा पगार मिळतो. आमचा टॅक्स पेअरचा पैसा आहे. तुम्हाला कळत नसेल. आता हे मला किती वेळा फोन करतात. शिवराज मला हे कळत नाही. आम्ही त्यांना सांगतो असं नाही असं करा. मी कधीच चुका काढत नाही. पण तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही मुद्दाम असे छातीवर ठोकून केल्यासारखं करता. का करता असं? माझी काय दुश्मनी आहे का तुमच्याशी? मी तुमच्याशी कधी चुकीचं बोललो आहे का? मग असं बोलाय कसं कधी करायचं नाही परत. साहेब तुमचा मी अर्ज वाचला.